गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचे स्वागत आहे। समर्थांनी सांगितलेलं आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये कधी समस्या संपतात का बरं? कधीच संपत नाहीत, अडचणी थांबत नाहीत। पण मनापासून काही गोष्टी निरंतर जर आपल्या आयुष्यामध्ये आपण केल्या ना, तर समस्येपासून सुटका सुद्धा मिळून जाते। पण माणसाच्या या जीवनातील हे प्रश्न आहेत ना, ते वारंवार निर्माण होत असतात। कारण का बरं? कारण मनुष्य भक्ती करतो आणि भक्ती करून सुद्धा त्याला सुख मिळत नसेल तर मनुष्याचे प्रश्न भगवंताला किती असतात बरं? पण भगवंत सुद्धा त्यांच्याच प्रश्नांची उत्तरे देतो की तो निरंतर श्रद्धेनं विचारानं ही भक्ती करत असतो। आणि जो मेहनत करतो ना, त्याला समस्या येतात ना, आणि त्या समस्यांची उत्तरं सुद्धा भगवंत वेळ आल्यावर देत असतो। म्हणजे आज आपण प्रत्येक प्रश्नाचं समर्थांनी दिलेलं उत्तर पाहणार आहोत। मनुष्याच्या मनामध्ये काही कमी प्रश्न असतात का बरं? वेळेवेळेला प्रश्न निर्माण करतो आणि वेळेवेळेला भगवंताकडून त्याला उत्तर हवं असतं। जर भगवंताने उत्तर दिलं नाही ना, तर परमार्थ सुद्धा तो सोडतो, भक्ती मार्गापासून दूर होतो, म्हणजे तो नास्तिकच बनतो ना। पण आज आपण या मनामध्ये पडलेल्या प्रश्नांची उत्तरं आपण पाहणार आहोत। तुमच्या मनातील जे प्रश्न आहेत ना, ते भगवंत त्यांना उत्तर देणार आहेत। बघा, पहिला प्रश्न म्हणजे माझ्या आयुष्यात सतत अडथळे का आहेत? बघा, हा भक्त आहे ना, भगवंताला वेळोवेळी प्रश्न विचारत असतो की हे भगवंता, माझ्या आयुष्यामध्ये एवढे अडथळे का आहेत बरं? मी सर्व काही व्यवस्थित वागतो, सर्व काही माझं निरंतर चालू आहे, तरीसुद्धा मला एवढी संकटं का येतात बरं? तेव्हा समर्थ सांगतात ना की हे मनुष्याचे कर्म आहेत, हेच त्याच्या आयुष्याचे आरसे आहेत। म्हणजे पूर्वजन्मीची आणि वर्तमान जन्माची कर्म आहेत ना, त्या अडथळ्यांचं मूळ असतात। ज्या क्षणी तू मन शांत ठेवून नामस्मरण सुरू करतोस ना, त्या क्षणी दोष कमी होतात। श्रद्धा आणि संयम ठेवलास ना, तर अडथळे आपोआप नाहीसे व्हायला सुरुवात होईल। पण मनुष्य हे करतो का बरं? तो संयमानं कोणतंही काम करत नाही, उलट भगवंताला दोष द्यायला तयार होतो। मग जेव्हा आपण भगवंताच्या कार्याला दोष द्यायला लागतो ना, तेव्हा आपल्या जीवनामध्ये अजून दुःख येतं, त्या दुःखातून सोडवणूक होत नाही। म्हणून किती जरी आपल्या आयुष्यामध्ये दुःख आलं ना, भगवंताला अजिबात दोषी मानू नका, कारण तुमचे कर्मचं दुःख आणतात ना। आता दुसरा प्रश्न, समर्था, माझ्या घरात नेहमी कलह का होतो बरं? बघा, समर्थ सांगतात ना की जिथे देवाचं नाव नाही आणि दोष दर्शन जास्त, तिथे कलह नक्कीच वाढतो ना। सकाळ संध्याकाळी एकत्र जप केला ना, तर घरात शांती होते। प्रत्येकानं आपलं वर्तन सुधारावं, कारण कलहाचं मूळ काय आहे बरं? तो अहंकारच आहे ना। प्रेमाने संवाद साधायला हवा, तेव्हाच दोष निर्माण झालेले धुळीस मिळून जातात। पण आपण प्रेमाने संवाद कधी साधतो का? हे पती पत्नीचं नातं आहे ना, हे पती पत्नीचं नातं आहे, हे संयमावर अवलंबून असतं। जर जिथे अहंकार निर्माण झाला, एकमेकांचे दोष आपण एकमेकांना विचारायला लागलो, तर विश्वास राहील का? तिथे संशयच निर्माण होईल ना।
आणि जिथे संशय निर्माण होतो तिथे पती पत्नीचं नातं टिकेल का बरं? कधीच टिकणार नाही. म्हणून पती पत्नीचं नातं टिकवायचं असेल ना तर आपण एक माळेमध्ये गुंफायला हवं. म्हणजे आपली भक्ती एक हवी. समर्थांचे विचार आपल्या जीवनामध्ये निर्माण करायला हवं. आपण दोघांनी एका भक्ती मार्गामध्ये यायला हवं. आपल्या मुलांना सुद्धा भक्ती मार्गामध्ये आणायला हवं. तेव्हाच सर्व व्यवस्थित घडेल ना. नाहीतर एकाचा एक पंथ दुसऱ्याचा दुसरा पंथ. मग सांगड कधी लागेल का बरं? ती सांगड होईल का बरं? कधीच होणार नाही. म्हणून आयुष्यामध्ये आहे ना पती पत्नीनं बघा या भक्ती मार्गामध्ये यावं. रोज उपासना करावी, रोज श्रवण करावं. म्हणजेच तुम्हाला पडणारे प्रश्न आहेत ना आपोआप त्यांची उत्तरं मिळाली जातील. बघा आता तिसरा प्रश्न पाहूया. समर्थ नोकरीत यश का मिळत नाही बरं? बघा समर्थांनी सांगितलेलं आहे की तू प्रयत्न करत राहा पण मनामध्ये शंका आणू नकोस. कर्म करणं तुझं काम आहे ना. म्हणजे फळ देणं माझं काम आहे. स्वार्थाशिवाय केलेल्या कामामध्ये यश नक्कीच मिळेल. संयम ठेवलास की योग्य वेळ आली ना समर्थ कृपा नक्कीच तुझ्या आयुष्यात होणार आहे. पण तू संयम ठेवत नाहीस. तू कर्म करण्याच्या अगोदर फळाची अपेक्षा करतोस. मग तुझे कर्म फळाला लाभतील का बरं? कधीच नाही. जे तू कर्म करतोस ना ते स्वार्थाशिवाय कर. जेव्हा स्वार्थाशिवाय केलेलं काम आहे ना जेव्हा तुमच्या जीवनामध्ये निर्माण होतं तेव्हा ते यश नक्की मिळत असतं. म्हणूनच जिथे स्वार्थ नसेल ना तिथे तुझं मन रमव. जिथे स्वार्थ असेल तिथे तू दूर होऊन जा. तुझ्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. बघा आता चौथा प्रश्न घेऊया. समर्था मला नेहमी आजार का होतात बरं? मी आजारी का असतो बरं? मी आजारी का होते बरं? समर्थांनी दिलेलं उत्तर आहे शरीर हे तात्पुरतं आहे पण त्याची निगा राखणं तुझं कर्तव्य आहे ना. म्हणजे मनातील ताण आहे तो शरीरावर परिणाम करतो. जर तुम्ही सद्गुरूंचं नाम घेतलं तर तुमचं मन सुद्धा शांत होईल. आहार विचार शुद्ध ठेवले ना की शरीर सुद्धा स्वस्थ राहतं. पण मनुष्य मात्र पूर्ण जिंदगीमध्ये भगवंताचं नामस्मरण करत नाही. जेव्हा तो आजारी पडतो तेव्हा त्याला भगवंत आठवतो. पण जेव्हा त्याचं शरीर चांगलं असतं ना तेव्हा तो भगवंत कधीही त्याला आठवत नाही. मग जर भूक लागल्यानंतर आपण भुकेसाठी अन्न शोधत असू मग अगोदर आपण कर्तव्यच केली नाही तर आपल्याकडे पैसा येईल का बरं? पैशाने अन्न घेता येईल का बरं? म्हणजे अगोदर आपले कर्तव्य आपण पार करायला हवी. आपण तहान लागली म्हणून खड्डा पाडायला सुरुवात केली, विहीर खोदायला सुरुवात केली तर लगेच पाणी मिळणार आहे का आपल्याला? नाही ना. म्हणून आयुष्यामध्ये आहे ना आपल्या जीवनामध्ये जेवढी भक्तीची गरज आहे ना तेवढी आपल्या जीवनामध्ये या शरीराची सुद्धा चांगली गरज आहे. म्हणून शरीर निरोगी ठेवा. हे शरीर निरोगी राहण्यासाठी आपण व्यायाम करा. जेवढे कष्ट करता येतील तेवढे करा. जेवढी मनाला शांततेची गरज आहे ना तेवढी शरीराला श्रमाची सुद्धा गरज आहे. म्हणून आता पाचवा प्रश्न पाहूया. भक्त विचारतात ना हे समर्था स्वामी मला खूप भीती वाटते, मी काय करू बरं? बघा आपल्या आयुष्यामध्ये आहे ना काही माणसं असतात ना नेहमी त्यांचं मन घाबरलेलं असतं आणि हे मन घाबरलेलं असताना पुढे आयुष्यामध्ये काही करावं ना त्यांना अजिबात काही कळत नाही. त्यांना नेहमी प्रत्येक गोष्टीची भीती वाटत असते. हे हृदय थरथर कापतं. मग स्वामींनी उत्तर दिलं आहे ज्याच्या मनात स्वामींचं नाव आहे ना, ज्याच्या मनामध्ये सद्गुरूंचं नाव आहे त्याला भीती कधीच वाटणार नाही. पण तुम्ही भीती वाटते म्हणून भगवंताचं नाम घेत असाल तर तुम्हाला भीती वाटणारच आहे. तुम्हाला भीती वाटण्याच्या अगोदर
भगवंत माझी दिनचर्या आहेत, भगवंताशिवाय माझं कोणीही नाही, ही श्रद्धा आणि विचार जर आपण ठेवले ना तर तुम्हाला आयुष्यामध्ये कधीच भीती वाटणार नाही. म्हणजे हे स्वामींचं नाम आहे, हे भगवंताचं नाम आहे. म्हणजे भीती अज्ञानातूनच निर्माण होते ना. बघा दररोज तुम्ही आहे ना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, नाहीतर दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. हे नामस्मरण आहे ना, हे जप रोज करत जा. म्हणून आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायला काय सांगितलेलं आहे बरं? हे याचंच कारण आहे ना, आपल्या मनातील भीती आहे ना ती कायमची नाहीशी होऊन जाते. तुम्ही आजारी असाल, तुमच्या जीवनामध्ये जे काही प्रॉब्लेम असेल, सर्व प्रश्नांचं उत्तर आहे ब्रह्ममुहूर्त. ब्रह्ममुहूर्तावर केलेलं मनानं काम तुमच्या आयुष्यामध्ये ऊर्जा निर्माण करत असतं. म्हणूनच श्रद्धेनं जर नाम घेतलं ना तर सद्गुरू तुझ्या पाठीशी उभे राहतात आणि तुझ्या जीवनातील भीती कायमची नाहीशी होऊन जाते. म्हणून ब्रह्ममुहूर्तावर उठायला सुरुवात करा. आता पुढचा प्रश्न की समर्था माझं लग्न का जमत नाही बरं, माझं लग्न का होत नाही बरं? तुमच्या मनामध्ये जे काही चाललेलं आहे ना ते समर्थांनी ओळखलेलं आहे आणि त्या दिवसापासून तुमच्या मनातली प्रश्नांची उत्तरं आहेत ती द्यायला तयार आहेत. समर्थांनी सांगितलेलं आहे प्रत्येक गोष्टीची वेळ ठरलेली आहे. फूळ वेळी आल्यावर फुलतं, तसंच तुझा जोडीदार आहे ना योग्य वेळी येणार आहे. स्वार्थाशिवाय माग, श्रद्धेने प्रार्थना कर, सद्गुरू तुला योग्य व्यक्ती भेटवतील. आणि ती वेळ आहे ना ती लांब राहिलेली नाही, तुझ्या जवळ आलेली आहे. पण तुझे कर्म वाईट अवस्थेमध्ये करू नकोस. तुझी वेळ आता खूप जवळ आलेली आहे. वाईट मार्गाने तू जाऊ नकोस. थोड्या वेळेसाठी तो वाईट मार्ग पत्करलास ना तर तुझ्या जीवनामध्ये चांगले दिवस येणारे आहेत ना ते दुःखामध्ये बदलतील. म्हणून थोडा काळ सोस. या तुझ्या दुःखातून आहे ना चांगला मार्ग निघणार आहे. म्हणून तू वाईट मार्गाला जाऊ नकोस. तुझं लग्न नक्की जमणार आहे. तुझ्या आयुष्यामध्ये येणारी स्त्री आहे ना ती चांगले मार्ग घेऊन येणार आहे. म्हणूनच स्वतःला संयमी ठेव, नम्रतेमध्ये राहा, तुझ्या जीवनाचं कल्याण होणार आहे. पुढचा प्रश्न म्हणजे समर्था माझी मुळं माझं ऐकत नाही, मी काय करावं बरं? बघा तुझ्या मनामध्ये हा पडलेला प्रश्न आहे ना याला सुद्धा उत्तर समर्थांनी दिलेलं आहे. मुळं आईवडिलांच्या वागण्याचं प्रतिबिंबच असतात ना. म्हणजे कधी कधी मुळं वाईट वागली तरीही सुद्धा आईबाप त्यांच्यावरचं ओढ घेत असतो की माझी मुलं तसं वागणारच नाही. म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे मुलांशी प्रेमानं बोला. उदाहरणार्थ म्हणजे घरात दररोज नामजप आरती जर आपण केली ना तर मुलं सुसंस्कारी होतील. राग नको, संवाद ठेवा. जरा आपण रोज पैशासाठी आई वडील जर कामावर जात असतील मग आपल्या मुलांवर संस्कार कोण करणार बरं? पण ही गोष्ट प्रत्येक आईवडिलाला समजते का बरं? कारण आजचं शेड्यूल एवढं त्यांचं बिजी झालेलं आहे ना की नुसतं पैशाला महत्त्व देतात. जर तुम्ही पैशाला महत्त्व देत असाल तर मग आपल्या मुलांवर संस्कार कोण करेल बरं? म्हणून आपल्या मुलांवर संस्कार जर आपण केले नसतील ना तर आपली मुलं आपलं कधीच ऐकणार नाही. ते आपल्याला ते आपल्याला उलटच उत्तरं देणार. म्हणून आपल्या मुलांवर संस्कार करा. जोपर्यंत हे संस्कार होत नाही तोपर्यंत आपली मुलं कधीच ऐकणार नाही. म्हणून अगोदर त्यांचं म्हणणं ऐका, त्यांचं नक्की म्हणणं काय आहे आणि त्यांच्या मनावर भक्ती मार्गामध्ये येण्याचं आहे ना तो संकल्प घ्या. बघा जेव्हा आपली मुलं भक्ती मार्गामध्ये येतील ना तेव्हा सर्व तुमचं ऐकू लागतील. आता पुढचा प्रश्न पाहूया. भक्त म्हणतात की समर्थ
माझ्या जीवनामध्ये शत्रू भरपूर आहेत. शत्रू मला सतत त्रास देतात. नक्की मी काय करावं बरं? समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जो सद्गुरूंच्या छायेमध्ये राहतो ना, त्याला शत्रू काहीही करू शकत नाही. तू त्यांच्यासाठी प्रार्थना कर. द्वेष नको ठेवू. ज्या क्षणी तू शांत राहशील ना, तेव्हा त्यांच्या वाईट शक्ती त्या निष्क्रिय होतील. म्हणून भगवंतावर श्रद्धा ठेव. जर तुझी श्रद्धा आहे ना, ती विचारांमध्ये बदलायला सुरुवात होईल. तेव्हा तुझ्या जीवनामधले शत्रू आहेत ना, ते सुद्धा मित्रत्व निर्माण करतील. बघा, म्हणजे आपल्या जीवनामध्ये ही श्रद्धा आहे ना, ती किती महत्त्वाची आहे. जेव्हा जेव्हा आपल्या जीवनामध्ये शत्रू निर्माण होतात, जरा आपल्या नामस्मरणामध्ये तेवढी पावर असेल, जरा आपलं नामस्मरण निर्मळ असेल, तर आपल्याला आहे ना, शत्रूमध्ये द्वेष दिसत नाही. शत्रूमध्ये प्रेमाची भावना निर्माण होते. शत्रूच्या जीवनामध्ये मनामध्ये असलेला अहंकार, तो सुद्धा आहे ना, प्रेमामध्ये बदलायला सुरुवात होते. म्हणजे आपल्या नामस्मरणामध्ये किती शक्ती आहे बरं. शत्रूसुद्धा आपला मित्र होऊन जावा, एवढं सुंदर नामस्मरण असावं. पुढचा प्रश्न, माझ्या व्यवसायामध्ये मला तोटा का होतो बरं? समर्थांनी सांगितलेलं आहे, व्यावसायिक आहे ना, या व्यवसायामध्ये प्रामाणिकपणा असायला हवा, संयम असला पाहिजे. लोभ आणि आधीरता वाढली ना, की धननाश नक्कीच होत असतो. प्रत्येक व्यवहारामध्ये सत्यता ठेवल्यास तर प्रगती नक्कीच होते ना. म्हणूनच सद्गुरूंचं नाम घेऊन कार्य सुरू करा. आपल्या जीवनामध्ये आपण काय करतो बरं? आपण मेहनत भरपूर करतो, पण ती मेहनत कधी करावी, कोणत्या नियमांमध्ये करावी, हे आपल्याला माहीत नसतं. आणि भगवंताच्या कृपेनं केलेलं काम आहे ना, ते फळाचं प्राप्त होत असतं. त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं. म्हणून आयुष्यामध्ये आहे ना, आपण प्रत्येक काम आहे, आपण आपल्या कामाची सुरुवात आहे. जे नव्हे तर आपण झोपतो तेव्हासुद्धा भगवंताच्या कृपेनं आपण झोपलं पाहिजे. भगवंताचं नामस्मरण करून झोपलं पाहिजे. सकाळी जेव्हा उठतो, भगवंताचे आभार मानले पाहिजे की हे भगवंता, तू मला झोपवलंस आणि आता सकाळी उठवलंस. तुझे माझ्यावर खूप ऋण आहेत. म्हणून आहे ना, प्रत्येक गोष्ट भगवंताच्या मर्जीनं होत असते. म्हणून आपण त्यांची सेवा केली पाहिजे. हे ज्या मनुष्याला कळालं ना, त्याच्या जीवनामध्ये सर्व प्रश्न मिटून जातात. भगवंत आपोआप त्यांची उत्तरं देऊन जातात. आता दुसरा प्रश्न पाहूया. भगवंता, माझं मन नेहमी अस्थिर राहतो, मी काय करावं बरं? समर्थांनी सांगितलेलं आहे, तुझं मन स्थिर ठेवण्यासाठी तू नामस्मरण कर. हे नामस्मरण सर्वात मोठा उपाय आहे, सर्वोत्तम उपाय आहे. दररोज काही वेळा एकांतात बसून जप कर. बाहेरील आवाज कमी झाला ना, की आतली शांतता मिळते. तिथेच सद्गुरूंचं दर्शन होतं. पण जोपर्यंत बाहेरील आवाज कमी होत नाही, तोपर्यंत आतमध्ये शांती मिळेल का बरं? त्यासाठी आपल्या जीवनामध्ये वेळ असायला हवा. पण आपण वेळ कधी काढतो का बरं? कारण आपण सतत बिझी असतो. मग ह्या मनाच्या शांततेचं काय? जोपर्यंत ही मन शांती होत नाही, तोपर्यंत आपल्या आयुष्यातले प्रश्न कमी होणार आहेत का बरं? कधीच नाही. हे मन अस्थिर होतं का? कारण या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न निर्माण झालेले असतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळत नाही. जोपर्यंत या प्रश्नांची उत्तरं आपल्याला दिली जात नाहीत ना, तोपर्यंत हे मन अस्थिरच राहणार आहे. आणि हे मन स्थिर कधी होतं बरं? जेव्हा ब्रह्ममुहूर्तावर जेव्हा नामस्मरण रूपी हे पूर्ण पेय आपल्या शरीरामध्ये जातं ना, तेव्हा हे मन शांत होतं. म्हणून ही मनाला शांती मिळण्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये नामस्मरण खूप गरजेचं आहे. आता पुढचा प्रश्न पाहूया. माझ्या घरामध्ये पैशाची कायमची तंगी असते, ती का असते बरं? समर्थांनी सांगितलेलं आहे,
धन हे साधन आहे ना, ते लक्ष्य नाही. पण आजकालचा मनुष्य आहे ना, धन हे साधन मानत नाही, त्या आयुष्याचं सोबती मानत असतो. म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे, नको त्या ठिकाणी खर्च करू नकोस. स्वामींच्या सेवेमध्ये दानात सहभागी हो. जिथे स्वामींचं नाव आहे ना, जिथे समर्थांचं नाव आहे, तिथे लक्ष्मी आपोआप येत असते. पण मनुष्य मात्र मीच कमवतो, मीच सर्व करतो, यामध्ये अहंकारी होतो. दानधर्म कधी करत नाही. म्हणून दानधर्म करायला शिक. जोपर्यंत आपल्या हातून दानधर्म होत नाहीत ना, तोपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये हा खर्च थांबत नाही, लक्ष्मी येत नाही. म्हणून जोपर्यंत तू दानधर्म करणार नाहीस, तोपर्यंत तुझ्या पैशाची तंगी थांबणार नाही. स्वच्छ मनाने दानधर्म कर. आता दानधर्म करणं म्हणजे तुझ्याकडे जर 1000 रुपये असतील तर ते 1000च्या 1000 कोणाला द्यायचे का? अजिबात नाही. तो दानधर्म गणला जात नाही. दानधर्म म्हणजे तुझ्या घराजवळ आलेला एखादा वाटसरू, त्याला पाणी लागत असेल तर त्याला पाणी दे. तू जेवण करत असताना कोणी वाटसरू आला, तुझ्या ताटातलं त्याला खायला दे. म्हणजे दानधर्म म्हणजे हेच आहे ना, बाकी काही खर्चिक गोष्ट आहे का? म्हणून याकडे लक्ष दे. तुझ्या जीवनातले सर्व तंगी सुटून जाईल. आता पुढचा प्रश्न म्हणजे, सद्गुरू समर्थ, मला वाईट सवयी लागलेल्या आहेत, त्या माझ्या वाईट सवयी सुटत नाहीत, मी काय करावं बरं? समर्थांनी सांगितलेलं आहे, तुझ्या वाईट सवयी आहेत त्या मनातील ताणातून निर्माण झालेल्या आहेत आणि नामस्मरणाने मनावर नियंत्रण करता येतो. म्हणून हा अगोदर तुझा ताण कमी करायचा असेल ना, तर जोपर्यंत तुझ्या जीवनामध्ये या वाईट संगती आहेत ना, हा राक्षस निर्माण झालेला आहे, तोपर्यंत तुझ्या जीवनामध्ये श्रीराम प्रभू कधी येणार नाहीत. म्हणून अगोदर या राक्षसाची जागा खाली कर. म्हणजे तू जर नामस्मरण जर चालू केलंस ना, तर हा राक्षस तुझ्या मनामधून निघून जाईल आणि तिथे श्रीराम प्रभू परत विराजमान होतील. म्हणजे आपल्या चांगल्या सवयी तू स्वीकारायला लागशील, नकारात्मक विचारांपासून तू दूर राहशील आणि सद्गुरू तुला बळच देतील ना. जिथे भगवंताचं नामस्मरण सुरू होतं ना, तेव्हा त्या नामस्मरणानं मनुष्याची स्मरणशक्ती वाढते. तुझ्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी सुरू होतील आणि तुझं जीवन धन्य होईल. या वाईट सवयांपासून तुला मुक्ती मिळेल. आता पुढचा प्रश्न, समर्था, माझ्या मुलाच्या शिक्षणामध्ये प्रगती होत नाही, मला उत्तर द्या. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, मुलाला आत्मविश्वास आणि श्रद्धा आहे ना, ती आपल्या आईबापाकडून येत असते. जेव्हा तुम्ही रात्रंदिवस जर बाहेर जात असाल, काम करत असाल, मुलांचे प्रश्न काय आहेत तुम्हाला माहीत नसतील, फक्त मुलांना पैसे देणं आणि शाळेत पाठवणं हे एवढंच तुझं काम असेल ना, तर तुझ्या मुलांची प्रगती कधीच होणार नाही. भले ते पैसा कमवतील, पण सुसंस्कारी होतील का बरं? कधीच नाही. म्हणून दररोज कपाळावर आहे ना, कपाळावर आपला लाल टिळा हवा. हा लाल टिळा आहे ना, हा लाल तिळक आहे, तो मनुष्याच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण करत असतो. आणि जेव्हा समोरचा मनुष्य त्या लाल तिळकाला पाहतो ना, तेव्हा आपला शत्रू देखील मित्र होऊन जातो. म्हणून समर्थ जप ऐकवलास ना की तुझं लक्ष केंद्रित होतं आणि बुद्धीसुद्धा तेजस्वी बनते ना. म्हणून ही सद्गुरूंची कृपा कधी होते बरं? जेव्हा एखादा शत्रू देखील आपला मित्र होऊन जातो. हीच सद्गुरूंची कृपा आहे ना. आणि या लाल तिलकामध्ये एवढी शक्ती आहे ना की तू रोज लावायला हवा. तुझी मुळं देखील भक्तिमार्गामध्ये नसतील तरीसुद्धा त्यांचं लाल तिलक त्यांच्या कपाळावर असायला हवा. बघा, ही पॉझिटिव्ह ऊर्जा आहे ना, तुमच्या जीवनामध्ये अतिशय आनंद निर्माण करणारी आहे. आता पुढचा प्रश्न पाहूया. समर्था, माझ्या घरामध्ये नेहमी वादविवाद असतात, ते का होतात बरं?
समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जिथे देवाचं नाव विसरलं जातं ना, तिथे वादविवाद वाढत असतात. सर्वांनी एकत्र आरती जप करावा. प्रत्येकानं चुका मान्य केल्या ना की तुमचे वादविवाद संपून जातील. संवाद आहे ना, तो प्रेमळ ठेवला तर घर मंगळच होतं ना. पण आपल्या संवादामध्ये कधीच संवाद नसतो. आपल्या विचारांमध्ये कधी नम्रता नसते. आपल्या विचारांमध्ये, आपल्या जीवनामध्ये कधी प्रेमळ मंगळ नसतो. तर मग घर चांगलं राहील का बरं? घरामध्ये दोन विचाराची माणसं असतात, एका भक्ती मार्गामध्ये नसतात. मग आपल्या घरामध्ये वादविवाद होतीलच ना. म्हणून आपल्या पतीचं आहे ना, आपली पतीची सेवा करा. बघा, स्त्रियांना सांगणं आहे, जोपर्यंत आपण पतीला परमेश्वर मानत नाही, आपण पतीच्या पाया पडत नाही, तोपर्यंत ही लक्ष्मीसुद्धा आहे ना आपल्या घरामध्ये राहणार नाही. आता कधी कधी काही पतीसुद्धा तसे असतात की काही स्त्रियांना भरपूर त्रास देतात. आता काही उदाहरणं वेगवेगळी आहेत, ज्याच्या त्याच्या पद्धतीनं समजून जावं की पती धर्म पाळावा की वेगळं काही करावं. कारण तुमच्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी आहेत ना, त्या गोष्टी प्रत्येकानं प्रत्येकाच्या मतीनं स्पष्ट कराव्यात. म्हणजे भगवंताकडे साकडं घालून त्या गोष्टींचं उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत. आता पुढचा प्रश्न पाहूया की समर्था, माझ्या मनामध्ये नेहमी नकारात्मक विचार येतात. माझ्या मनामध्ये नुसत्या अशा निगेटिव्ह गोष्टी भरलेल्या आहेत. त्यामधून मला मुक्ती कधी मिळेल बरं? समर्थांनी सांगितलेलं आहे, हे नकारात्मक विचार आहेत ते कोरड्या पानासारखे पडू दे. म्हणजे नवीन सकारात्मक विचार रोप. नाम जप करताना मनात चांगल्या गोष्टींची कल्पना कर. म्हणजे विचार चांगला ठेवला ना की परिणामसुद्धा पवित्र येतो. म्हणजे आपल्या विचारांवर सर्वच संसारच चालू असतो ना. आपले विचार जर चांगले नसतील तर आपल्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडतील का बरं? कधीच घडणार नाही. म्हणून आपल्या संगतीमध्ये कोण आहे ना, हे सुद्धा आपण पाहायला हवं. आपली संगतच वाईटाची असेल तर आपल्या मनामध्ये येणारे विचार आहेत ना, ते त्याच्याचमधून परिवर्तित होऊन येत असतात. म्हणून आपली संगती तपास. जेव्हा तुझी संगती व्यवस्थित घडेल ना, तेव्हा तुझ्या जीवनामधून अधोगतीपासून तुला मार्ग मिळणार आहे. आता पुढचा प्रश्न म्हणजे, समर्था, माझ्या मृत व्यक्तीचं स्वप्नामध्ये दर्शन का होतं बरं? माझ्या स्वप्नामध्ये मेलेली माणसं का येतात बरं? बघा, समर्थांना उत्तर दिलेलं आहे, आत्मा काही सूचित करू इच्छितो तेव्हा स्वप्नात येतो. आणि भीती नको बाळगूस. सद्गुरूंचं नाम घ्यायला सुरुवात कर. त्या आत्म्यास शांततेसाठी प्रार्थना कर. श्रद्धेनं केल्यास तो आत्मा समाधान पावत असतो. यासाठी आहे ना, बघा, शास्त्रामध्ये असं उल्लेख आहे की 14वा अध्याय आहे ना, तो नक्की आपण श्रवण करावा. म्हणजे सद्गुरू चरित्राचं पारायण आहे, ते प्रत्येकानं कधी ना कधी नक्की करायला हवं. ज्यानं दत्तगुरु जयंतीच्या दिवशी हे सद्गुरू चरित्राचं पारायण केलेलं असेल ना, गुरुचरित्र पारायण केलेलं असेल, त्याच्या जीवनामध्ये हे सर्व दोष नाहीसे होऊन जातात. स्वप्नांपासून मुक्ती मिळते. म्हणजे तुमच्या जीवनामध्ये जी असलेली चिंता आहे ना, या पारायणामध्ये असते. त्या पारायणामध्ये सर्व प्रश्नांपासून आपल्याला मुक्ती मिळत असते. सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतात. म्हणून तुम्हाला एवढे दिवस सांगून सुद्धा आपण सद्गुरू चरित्राचं पारायण केलं नाही. म्हणजे समर्थांनी आपल्याला वेळोवेळी सांगितलेलं आहे की तुम्ही हे करा, पण आपण मनावर कधी घेतो का बरं? कधीच घेत नाही. म्हणून आता तरी वेळ गेलेली नाही. आता सुद्धा आपण सुरुवात करू शकता. म्हणजे आता पुढचा प्रश्न पाहूया, समर्था, माझ्या आयुष्यात सतत नुकसानच का होतं बरं? बघा, नुकसान म्हणजे शिकवणच आहे ना. प्रत्येक नुकसान पुढील यशाची तयारी असते. दुःख न ठेवता अनुभवातून शिक. श्रद्धेनं पुढे चाल आणि
समर्थ तुझ्या पाठीशी नेहमीच आहेत ना. स्वामी तुझ्या पाठीशी मागे पुढे उभे आहेत. ज्याप्रमाणे अर्जुनाच्या जीवनामध्ये सुद्धा कमी प्रसंग आले होते का? ज्याप्रमाणे सारथी बनवून श्रीकृष्ण स्वारी अर्जुनाच्या मागे पुढेच उभा होता ना, त्याप्रमाणे सद्गुरू आपल्या मागे पुढे उभे आहेत. तू चिंता करू नकोस. तू जे करशील ना, समर्थांच्या नावानं या स्मरणानं सुरुवात कर. तुझ्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आता पुढचा प्रश्न, समर्था माझे कार्य अर्धवट का थांबतं बरं? समर्थांनी उत्तर दिलेलं आहे, अधीरता ही अडथळ्यांचं मूळ आहे. शेवटपर्यंत प्रयत्न कर, पण तू जोपर्यंत शेवटपर्यंत प्रयत्न करणार नाहीस तोपर्यंत त्या प्रयत्नांचं फळसुद्धा तुला मिळणार नाही. तू प्रयत्न नक्की करतोस, पण त्या अर्ध्यावर सोडून देतोस. तसं तू करू नकोस. म्हणजे तुला भीती वाटते की ते होईल का नाही, पण जिथे समर्थांची कृपा आहे ना, सद्गुरूंची कृपा आहे, शेवटीचा तो विचार करू नकोस. तुझा विजय निश्चित आहे. जर तू नामस्मरण ठेवलंस ना, तर तुझ्या जीवनामध्ये ऊर्जा वाढेल. आणि शेवटचा टप्पा कठीणच असतो ना, पण तिथे यश लपलेलं असतं, पण तू त्याला विसरून जातोस. आणि यश हे भगवंताच्याच हातात आहे ना, तुझ्या कर्मामध्ये आहे. तुझ्या जे कर्मामध्ये आहे ना, त्याला पुढे जाण्यासाठी भगवंताची तीव्रता ही तुझ्या नामस्मरणामध्ये लपलेली आहे. तू नामस्मरण वाढव, तुझ्या जीवनामध्ये यश निर्माण होईल. घाबरू नकोस. हा भगवंत तुझ्या पाठीशीच आहे ना. आता पुढचा प्रश्न पाहूया. समर्था मला नेहमी राग येतो. माझ्या जीवनामध्ये येणारा राग कुठून येतो ना, तो मला काही कळत नाही. समर्थांनी दिलेलं उत्तर बघा. राग हा अज्ञानाचा ज्वालामुखी आहे ना. राग आला की मौन राग आणि स्वामींचा समर्थांचा फोटो पहा. काही क्षणात राग शांत होतो. प्रेम वाढव, संयम ठेव, पण मनुष्य हे करतो का बरं? रागाच्या भारामध्ये एवढं भयंकर कार्य करतो, अहंकारामध्ये बुडून जातो. मग राग तुझ्या जीवनातला कधी जाणार आहे का बरं? तुझ्या जीवनामध्ये राग जर जायचा असेल ना, तर तुला उपासनेशिवाय पर्याय नाही. ब्रह्ममुहूर्तावर उठावं लागेल. आणि हा ब्रह्ममुहूर्त आहे ना, तुझ्या जीवनाचा सारथी आहे. तुझ्या जीवनाचं हे फळ आहे ना, तिथेच तुला मिळणार आहे. म्हणून ब्रह्ममुहूर्तावर उठणं तुझ्या जीवनामध्ये खूप गरजेचं आहे. जोपर्यंत तू ब्रह्ममुहूर्तावर उठत नाहीत ना, तोपर्यंत तुझ्या जीवनामध्ये ही नकारात्मक ऊर्जा वाटली जाणार आहे. म्हणून जिथे देवाचं नाम असतं ना, तिथे वाईट शक्ती टिकत नाही. रोज धूप दीप आणि जप कर. प्रत्येक नाम जप कर. प्रत्येक कोपऱ्यामध्ये नामध्वनी झाला ना, की घर तुझं मंगळ होऊन जाईल. सकाळ संध्याकाळ उपासना नियमित ठेव. तुझ्या जीवनामध्ये अपयश कधी येणार नाही. आणि हे अपयशाचं हे यशाचं पहिलं पाऊल आहे ना, जो मनुष्य पडल्यावर सुद्धा उभा राहतो, त्याच्यावर समर्थांची कृपा असते. नामस्मरणानं धैर्य वाढतं आणि योग्य वेळ आली ना, की यश तुझ्या दरबारात येईल. तुझ्या दरवाजामध्ये यश आहे ना, ते यश तुझ्या दरवाजामध्ये तुला दिसेल. म्हणजेच तुझ्या जीवनामध्ये विश्वासघात करणारा मित्रसुद्धा तुझ्या जीवनामध्ये तुझा सारथी बनून जाईल. आता शेवटचा प्रश्न म्हणजे सर्वांच्या मनामध्ये असलेला प्रश्न, समर्था माझ्या जीवनामध्ये शांती नाही. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, शांती तू बाहेर शोधू नकोस, मी तुझ्या मनातच आहे. जेव्हा तू सद्गुरू नामामध्ये तल्लीन होतोस ना, तेव्हा मन शांत होतं. संतोष ठेव आणि कृतज्ञ राहा. तुझ्या जीवनामध्ये कल्याणच होणार आहे. भगवंताचं नामस्मरण कधी विसरू नकोस. तुझ्या जीवनाचं कल्याण होण्यापासून तुला कोणीही रोखू शकणार नाही. तुझ्या जीवनाचं सार आहे ना, ती ब्रह्ममुहूर्ताची उपासना आहे, संध्याकाळची उपासना आहे. नियमित कर, तुझ्या जीवनाचं कल्याणच होईल. जय जय रघुवीर समर्थ.